आणि आता एक महत्त्वाची बातमी, नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे। ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजर यांना ही तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर ऐन निवडणुकीच्या काळात ही नोटीस बजावण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, नेमकी कशा संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे? खरं तर सकाळी पोलिसांचं एक पथक जे आहे ते शिवसेना उभाठा गटाचे जे नेते आहेत सुधाकर बडगुजर यांच्या घरी पोहोचलं आणि त्यांना या ठिकाणी तडीपारीची नोटीस जी आहे ती बजावण्यात आली आहे। सुधाकर बडगुजर यांनी ही नोटीस घेण्यास नकार दिलेला आहे। आपण वकिलांशी चर्चा करून त्यानंतर आपण पुढची प्रक्रिया करू अशा पद्धतीची सुधाकर बडगुजर यांनी घेतलेली आहे। मात्र पोलिसांकडून त्यांना नोटीस जी आहे ती या ठिकाणी बजावण्यात आलेली आहे। या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलं आहे किंवा कशा संदर्भात ही नोटीस आहे हे जरी पोलिसांकडून अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून सलीम कुत्ता प्रकरणात जी चौकशी सुरू आहे आणि ज्या पद्धतीचे अलिगेशन्स आहेत त्या अनुषंगानं पोलिसांनी ही नोटीस दिल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आहे। सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात काल मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे पालकमंत्री दादा भुसे यांनी अत्यंत सूचक असं वक्तव्य केलं होतं। कालच्या मेळाव्यामध्ये दादा भुसे असं म्हटले होते की मुख्यमंत्र्यांची नजर ज्या वेळेला या संपूर्ण प्रकरणावर जाईल त्यावेळेला हे सगळं प्रकरण बाहेर येईल आणि त्यामुळे आता या नोटीस मागे नेमका काही राजकीय त्याला स्वरूप आहे का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे। सध्या मात्र बडगुजर यांनी जरी ही नोटीस घेण्यास नकार दिला असला तरी पोलिसांकडनं मात्र त्यांना नोटीस तडीपारीची जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। नक्की चंदन, या संदर्भात अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती